तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजा आहेत ना? तर आपण निघालो सुकी मच्छी आणायला मुंबईला, शिवडी इथे. आणि आता पावसाला पण जवळ यायला लागले, म्हणून चाललो आपण मच्छी आणायला. तर पावसाळ्यासाठी मच्छी आपण स्टोअर करून ठेवतो. आणि ही आपली गाडी आहे, हे बघा. तिकडे कुत्रे भुकतात, कोण आले काय माहीत. सगळं सामसूम आहे. हे बघा, या साईडला पण सकाळचे वाजले 4:30. तर चला मित्रांनो, जास्त आपण इथं टाईमपास नाही करू, तर निघूया पुढे. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलो आहे मुंबईला, शिवडी इथे. तेव्हा इथं गाडी पार्क केली. तिथं समोरच फाटक आहे, ते क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तर चला मित्रांनो, जाऊया. तर मित्रांनो, इथं तुम्हाला कसं यायचं आहे, तुम्ही ट्रेनने पण येऊ शकता. हे बघा, इथे शिवडी रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही ट्रेनने पण येऊ शकता. आणि तुमची गाडी असली तर तुम्ही इथं पार्किंग करू शकता. पार्किंगला थोडं प्रॉब्लेमच आहे. तर बघा, हा स्टेशन आहे. स्टेशनच्या जस्ट बाहेर निघाल्यावर हे बघा, इथं मार्केट आहे समोर. हे बघा, पूर्ण मार्केट आहे. आपण या फाटकातून या साईडला आलो. हे बघा, मार्केट पूर्ण इथून चालू होतो. आणि हा मार्केट 5:30ला चालू होतो. हे बघा, पहिले आपण भाव विचारू, काय काय भाव आहे, नंतरच घेऊ. इथं सुकट आहे, मोठेवाली सुकट आहे. काय भाव असेल? 400 रुपये सांगतात इथं. तर चला पुढं जाऊन विचारू आपण काय भाव. कुठं आपण परवडेल आणि चांगला मालच घ्यायचा, तर आपण पावसाळ्यासाठी स्टोअर करतो. पूर्ण मार्केट बघा. काय भाव? 2 तर मित्रांनो, इथं एक अर्धी आहे आणि थोडी ओली आहे, ताजी आहे म्हणून. एकदम फ्रेश माल आहे, ताजे आहे म्हणून. बघू, 500 रुपये किलो सांगतात हे. बघू काय लावतात. लास्ट आहे तर चांगली, घेऊया. ही आपल्याला 3 किलो करतेच घ्यायची आहे. 500 रुपये किलो आहे. तर मित्रांनो, इथं आपण कर्दी घेतले. हे बघा, ही कर्दी घेतले, तर वजन करतो तो. 500 रुपये किलो आहे. तर भाव टाईट आहे. आता तुम्हाला माहीत आहे भाव का टाईट आहे. आता हे युद्धामुळे सर्वांनाच भाव वाढले. तर बघूया अजून काय काय आपल्याला काय भावाने भेटतोय. तर मित्रांनो, इथं आपण तेव्हा छोटेवाली बॉम्बली घेतले आणि चटणी एकच नंबर बनते याची. छोटेवाली बॉम्बली 280 रुपये याच्याकडून घेतलं. ते 2 किलो सांगितले त्याला वजन करायला. तर मित्रांनो, इथं आपण पाकटाचा खारा घेतला आणि हा 1000 रुपये किलो आहे. चांगलं फ्रेश आहे, चांगली क्वालिटी आहे. तर आपण अर्धा किलो घेतले. मित्रांनो, इथं आलो जवला घ्यायला. 160 रुपये आहे किलो आणि चांगलं जवलं आहे. 160 रुपये आहे, बघू शकता तुम्ही. चांगलं आहे, त्याला सांगितलं आहे. आणि आपल्याला घ्यायचं आहे 5 किलो.
तर मित्रांनो आलो इथे बोंबील घ्यायला, मग दाखवतो. हे बघा हे बोंबील आहे, बोंबील एकच नंबर आहे. 500 बोलत होता तो, तर 400ने घेतले ते. आणि हे तुम्ही गट्ट्याने घ्याल तर तुम्हाला स्वस्त पडेल. हे बघा हे पूर्ण गट्टा घ्याल तर स्वस्त पडेल, काहीतरी 6-7 किलोचा एक गट्टा असतो. तर खुल्ले घ्याल तर तुम्हाला 50 रुपये जास्तच लावणार ते. ते आपलं जाऊला वजन केले. आता बघूया किती किलो होतो हा, 6 किलो होतो का 7 किलो होतो, घेऊया चला. तर मित्रांनो इथं आलो आपण बागड्या विचारायला. हे बघा इथं बागडे आहेत. हे कसं बोलला? 220ला 12 आणि हे 260ला हे 12 पीस. बघू आपण 260ने हा 12 पीस घेऊ, मोठी साईज आहे आणि चांगला माल आहे. ये दे ना, बडा बडा देखते. एक डझन दे. आपण हे घेतलं 260 वाले एक डझन. कम कर कुछ. कम नहीं होगा भाई, पहले ही बोलता हूँ. दे बाबा दे. बड़ा बड़ा ले, छोटा मत ले, मेरे को गाली मत सुना. ये दे इधर. बागड्याला लय भाव आहे. 260 रुपये दर्जन. इथे एक डझन बागडे घेतलेत आपण. चला मित्रांनो याच्याकडून घेतले पैसे आणि हे बघा एवढा माल आपण घेतले. आता एवढा माल एकट्यालाच गाडीजवळ न्यायचं आहे, आता हालत खराब होणार आहे माझी. तर चला जाऊया. एवढा माल न्यायचा आहे थैला आणि गोणी. मार्केट बघा. चला तर मित्रांनो आता आपण गाडीत माल ठेवले. आणि मित्रांनो तुम्हाला जर याचा झाला तर मी तर सांगेल एप्रिल महिन्यातच या, कारण का एप्रिल महिना असा आहे ज्या महिन्यात जरा मच्छी स्वस्त असते. आता भाव का टाईट आहे, हे युद्धामुळे भाव जरा टाईटच आहे. तर मित्रांनो या, आणि इथं या मार्केटला फ्रेशच मच्छी असते, कारण का 2-3 दिवसातच मार्केटला येऊन जाते. तेव्हा इथं समोरच मार्केट आहे, या फाटका त्या साईडलाच मार्केट आहे आणि हा शिवडी स्टेशन आहे. चला मित्रांनो आता जाऊया आपण, तर तुम्हाला पुढे दाखवतो चला. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो घरी. आता तुम्हाला दाखवतो काय काय आणले. हे बघा इथं आपण बागडे आणलेत. यो पकडाचा खारा आहे, ही सुकट आणले, तो जावला आहे, त्या बॉम्बल्या आहेत छोट्यावल्या, आणि हे बॉम्बील आहेत बायको वालत घालतात, आणि त्या आपल्या वाकट्या आहेत. एवढी मच्छी आणली, एवढी सारी मच्छी आणली बघू शकतो आम्ही. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो. इथे एक सिक्युरिटी गार्ड ठेवले लक्ष द्यायला, आणि तिथे एक ठेवले सिक्युरिटी गार्ड. तर वालत घातल्यावर इथं कसं कुत्रं वगैरे मांजरी वगैरे येतात ना खायला, त्यासाठी 2 सिक्युरिटी गार्ड ठेवलेत. ते देतील लक्ष. चला मित्रांनो तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.